बसा नाही आहे दादा गाडी मी छोले परत पडला आणि अतिशय जेवढी असं परत दिली तुमची वाट बघतोय. ठीक आहे. सगळ्या बड्डे बॉईजच्या डोक्यावर टोपी आहे. माझ्या नसली तरी चालणार आहे कारण मी फोटो देत नाहीये. आणखीचा टोपी आहे काय पाठीमध्ये त्यांनी आज आपल्या जे सिनियर जे 2-3 वर्ष कंटिन्यूस आहे आधी त्याच्या आधी आपण 1 मिनिटं सगळे उभं राहिलो. जो आता आपल्या काश्मीरमध्ये त्यांच्यावर अटॅक झाला त्याचे 1 मिनिट सगळेजण आपण उभे राहिलो. ओम शांती शांती शांती. मांजरेकरांनी मला फोन करून विचारलं होतं की देशपांडे असं आपल्या काश्मीर आपल्या ह्याच्यावर लोकांवर हल्ला झालेला आहे तर कार्यक्रम करू का नको. अरे वा. तर त्यात त्यांना मी सांगितलं की 2 दिवस होत आहे. जो दुखोटा होता 2 दिवस होत आहे. आपला घरातला आहे आपण तुम्ही हा विचार केला हाच महत्त्वाचा आहे. कारण बाकीच्या ठिकाणी त्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी सगळ्या हॉटेलमध्ये सगळे मजा करतच होते. कारण आपल्या देशामध्ये ते कॉमन आहे किती झालं. पण तुम्ही विचारलं बघ हे की करू का नको. मला फोन केला होता शिंदेनं फोन केला होता म्हटलं आपण करूया आपला घरगुती कार्यक्रम आपण हा कार्यक्रम करूया. तर आता अरविंद मांजरेकर यांचे 78 वर्ष पूर्ण झालेली आहे. 79 चालू होते. त्यांना आपल्या सर्वांतर्फे पुढल्या आयुष्यासाठी शुभेच्छा आपण देऊया. हां तुम्ही एक बघितलं असेल की इथे जेव्हा आपण सगळेजण बसत होतो त्याच्यातले काही लोक काहीच बोलत नाही म्हणजे शांत असतात. फक्त ते ग्रहण करत असतात आणि 8:30 पावण्यानंतर मग ते काहीतरी बोलतात सांगतात म्हणजे काय बोलतात नाही ते सूचना करतात की काय झालं म्हणजे पर्टिक्युलर मला ते नेहमी सांगत असतात की देशपांडे असं नका करू तसं म्हणजे ते चांगल्या ह्यानीच मला सांगत असतात तब्येतीनं. कारण हे चालू झाल्यापासून आम्ही ते 3-4 जे एकत्र होतो म्हणजे आहेत त्यापैकी एक मांजरेकर आणि तुम्ही तुम्ही सगळ्यांनीच ऑब्झर्व केलं असेल की मांजरेकर फार कमी बोलतात पण त्यांच्याकडे कृती आहे ते सगळं नंतर 8:30 नंतर मलाही सांगतात किंवा आमचे बाकीचे कलिग यांनाही सांगत असतात. अतिशय शांत स्वभाव संपूर्ण फॅमिलीमध्ये म्हणजे आयुष्यामध्ये सुखी आहेत सगळे घालले. हा बघा हा त्यांचा नातूही आलेला अर्जुन त्यांच्यावर त्यांचं सतत लक्ष असतं. अर्जुन काय करतो सगळंच असतं. रात्री 9 नंतर ते बसतात नातवासाठी. तर असे आपले मांजरेकर ह्यांना आपण आधी पहिलं पुष्पगुच्छ घेऊया. हा पुष्पगुच्छ आपण नेहमीला देतो परंतु परवा जो रामनवमीचा कार्यक्रम केला त्याच्यातले आपले 4-5 लोकांनी खूप मेहनत घेतली. आता सगळ्यांना 4-5 लोकांना मी बोलू शकत नाही पण त्यांच्यातल्या एका प्रतिनिधीला मी बोलवतो गायकवाड. बघा गायकवाड म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त चालतं हे नाही करत नाही ते शेला प्रत्येक आम्ही एक गोष्ट विसरत होतो जे दोघंही धावायचे आणायचे हे करायचे. तर मी गायकवाडांना सांगतो चला तुम्ही या त्याला नाही ना तुम्ही दोघं या हो या दोघांनी या तुम्ही दोघांनी मांजरेकरांना द्या.
अच्छे से नहीं पहुंचा। आता आपल्यापैकी कोणाला आहे की आपले हिंदी बोलत आहेत आणि कोणाला बोलत असेल तर बोले आणि नंतर मग बोलणं थोडक्यात जाईल नंतर आपण केक कापूया. नंतर काय आता काय केलं हा परवा आपण हे जे का माईक बंद केलं म्हणजे गाणी आपले जे होत होते कंटिन्यू तर आता हे न करता आपण सगळे कार्यक्रम ह्याच्या पुढे सायलेंट करूया. गाणी वगैरे हे नको एकमेकांची बोलूया देवाणघेवाण करूया शब्दाची. याच्या पुढे नंतर चांगले विचार चांगले शब्द नहीं जाता है ना। हे आपण घेऊया मांजरेकरांच्या वाढदिवसानंतर. कारण ही जी वास्तू नवीन झालेली आहे त्याच्यात त्यांचाच पहिलं उद्घाटन होतं. ते ह्याच्यातर्फे सगळ्यांनी इथे तोंडावर कंट्रोल ठेवून नीट शब्द बोल. तशा देवाणघेवाण ही करायची. आपण आता सिनियर सिटीजन आहोत, आपण आता प्रगल्भ झालेलो आहे. तर आपण आहे ना आपल्यालाही आणि लोकांनाही चांगले सल्ले द्यायचे किंवा विचारलं तर नाही तर सल्ले फुकट सल्ले आपण कोणी द्यायचे नाही. तर त्या दृष्टीने आपण आता याच्या पुढे कारण त्याचे मांजरेकर कमीच बोलतात ना म्हणूनच तुम्हाला मी सांगतो की आपण कमी बोलूया तसं करूया. हां दोन शब्द मी बोलतो. बोला ना. मांजरेकरांचं महत्त्वाचं गुण म्हणजे काय की त्यांनी 78 वर्ष पूर्ण केलेले इम्पॉर्टंट पण त्यांचा स्वभाव अतिशय गोड आहे. तो गोड स्वभाव जो आहे आणि ते एवढे माइल्ड आणि शांत आहेत ना की ते आपल्याला भावतं म्हणजे. तर ते त्यांच्या भावनेबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भरपूर आयुष्य त्यांना थोडं असं मी ईश्वराकडे प्रार्थना आज जो सन्मान मूर्ती आहेत आपले अरविंद मांजरेकर साहेब, तर त्यांनी सर्वांना माहितीच असेल त्यांचा शांत स्वभाव आणि 78 वर्ष पूर्ण करून 1979 याच्यात ते पदार्पण करत आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते एकदम शांत आणि मनमिळावू. तर त्यांना मी असं सांगेन आज त्यांचा आणि आज 25 तारीख असून 2 व्यक्तींचा वाढदिवस आहे. त्यातले आपले तसेच त्यांचा आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे वा, अरे वा. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी आज हा जो कार्यक्रम ठेवला आहे तो त्यांनी एक तारीख वगैरे सांगितली आणि त्याप्रमाणे आजचा 25 तारीख ठेवलेली आहे. त्यांना ते दीर्घायुष्य लाभो, निरोगी राहो, त्यांचं कुटुंब सुखी समाधानी आणि त्यांना आयुष्य भरपूर लाभो ही सदिच्छा. एक मिनिट से चलेगा ना. बोलू का मी? हां, एक मिनिट तिकडूनच इंग्लिश साहेब बोलतात ना, तिथूनच बोला. इंग्लिश साहेब बोलतात, बोला बोला तिथून बोला, तिथून बोला बसून. लो फोटो. त्यांचा आज आपण सत्कार करतो आहे. त्यांना ईश्वरचरणी त्यांच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, सुखा समाधानाचं आरोग्य संपन्न असं आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला मोह झाला बोलण्यात, तुम्ही टाळू शकलो नाही. पण मोहाच्या मानाने कमी बोललाय. एवढंच बोलायचं. मोहावरती नियंत्रण ठेवलं. अगदी कमी आम्हालाही मोह झालाय. तर हे यांच्यामध्ये वेगवेगळ्या कोणातून वेगवेगळे लोक त्यांना बघतात. सर्व उपस्थित आदरणीय व्यक्ती सन्मानित वेगवेगळ्या व्यक्ती त्यांना आपण बघतोय. वेगवेगळ्या व्यक्तींना ते वेगवेगळ्या प्रकारे दिसले असते आणि सर्वांची एकच मत आहे असं किंवा ते आवडते आहे, चांगले आहे. तर मग हे असं कसं काय? तर ते काय आहे की ते काय म्हणतात त्याला परिपक्व असं व्यक्तिमत्व. एकदम बरोबर, छान. एक परिपक्व असं व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरी गोष्ट विरोधाने म्हणतो मी, ते घेतात पण देत नाही. जनरली अशा व्यक्तीला आपण नाव ठेवतो
पण ते घेतात या दृष्टीनं सर्वांचं ऐकून घेतात, सर्वांचं ऐकून घेतात, पण आपली प्रतिक्रिया काही देत नाही. की तुम्हाला मी सांगितलं ना 8:30 नंतर देतात. हा नाही. तर या सद्गुणामुळे 8:30 पावणे 9 सर्वच त्यांच्यावरती प्रेम करतात, ते सर्वांना आवडतं. हे मी पाहिलेलं आहे ना, हे मला व्यक्त करायचं. थँक्यू, धन्यवाद. हरकत नाही, माझ्याकडे ते झालं म्हणून त्याबरोबर सॉरी मी म्हणतो. सर्व आदरणीय व्यक्ती आणि सत्कारता मांजरेकर साहेब अत्यंत शांत स्वभावाचे, मन मिळावू. अगदी त्याला म्हणजे असं कधी रागवलं मी पाहिलंच नाही. म्हणजे आता साधारणतः मी 1.25 वर्षापासून ते 1.5 वर्ष होईल आता मी पाहतो त्यांना, कधी रागवलं असं नाही. सर्वांचं ऐकतात, सर्वांचं ग्रहण करतात आणि नंतर एकाला 2 शब्द त्यातून ते व्यक्त करतात की जे मोलाचे असतात. आणि खरंच अशा सर्वांची मन मिळावू व्यक्तीला आता त्यांचं 78 वर्ष पूर्ण होते माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. 100 वर्ष आयुष्य त्यांनी शांततेने आणि निरोगीमय जगावं आणि सर्वांना जय महाराष्ट्र. अजून कोणाला बोलायचं तर बोलू दे. बोला कोणाला बोलायचं त्यांनी बोला. हा, नुसता शांत स्वभाव नाही आहे त्यांचा, नुसता शांत स्वभाव नाही आहे, पण कोणाबद्दल द्वेष, कोणाबद्दल राग, कोणाची टिंगल नाही करणं. त्याच्यामुळे त्याचं खरंच मी तुम्हाला सांगतो, मी आता इतके वर्ष आहे 2018 पासून त्याच्यावर आहे. कोणाची टिंगल नाही, कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही. त्यामुळे 78 वर्षाच्या नंतर ते 79 आता पदार्पण केलेलं आहे. त्यामुळे त्याचं पुढचं आयुष्य पण चांगलंच जाणार आहे, कारण त्याचा स्वभाव हे सगळ्यांनी ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की बाबा कोणाबद्दल द्वेष, कोणाची टिंगल, मागून टिंगल कधीच नाही केली आम्हाला. त्यामुळे पुढच्या आयुष्य त्यांना सुख आणि समृद्धीचं राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. बोलायचं आहे का अजून? मी बोलीन. हा बोला. आपल्याकडे आता बोलल्याशिवाय बाकी दुसरं काय हे मला लक्षात घ्या, आजचा दिवस का महत्त्वाचा आहे हे आपण सगळेजण जे बोललात त्याच्यातून एका व्यक्तीकडून आपल्याला काय काय घेता येईल. आणि मांजरेकर हे प्रत्येकाच्या मनात असतं. हे तुम्ही आज वाढदिवस आहे म्हणून तुम्ही बोलत नाही. इंगळे साहेबांनी सांगितलेलं आहे की भरलेला घडा डसमळत नाही. सगळ्यात जास्ती कोण बोलतो हो? ऐका, मी म्हणजे प्रत्येक व्यक्ती दोन्हीला बोलतो, इकडे पण म्हणून इच्छून उभे राहिलेले उभे राहिले त्यांना तिथून बोलता आलं असतं. पण कॅमेरा आला पाहिजे फोटो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण त्यांचंही माझ्याशी कधीतरी कान गोष्टी होतात. आणि आज आपल्याला देशपांडेंनी सांगितलं की ते मला कधी कधी काही सांगतात. लक्षात घ्या, ही सांगण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ती आतापर्यंत केलेल्या ग्रहणामुळे आहे ती. आणि क्वचित मलाही सांगतात कानात काही आणि प्रत्येकाच्या सांगत असणार. म्हणजे देशपांडे म्हणाले न विचारलेला सल्ला द्यायचा नसतो, ते त्यांनी पूर्णपणे पाळलेला आहे. तुम्ही म्हणालात भरलेला घडा आहे, तेही पाळलेला आहे. तुम्ही म्हणालात की ते ग्रहण खूप करतात आणि देतात कमी, म्हणजे कमी बोलतात, तेही पाळलेलं आहे. तर आणि सगळ्यांचं मत तसं आहे. तर मांजरेकर तुम्हाला सगळ्यांतर्फे खूप 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 शुभेच्छा. बोलणार नाही, नाचवाला बोलायला थोडं आगे आ जाइए. मला बोलायचं आहे तुला काय आजोबा विषयी? हे बघ, इथे चान्स आहे. अरविंद सेठ, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजार
birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Arvind Shet. Happy birthday to you. सुरीने कापण कावळे ते कापण या पाणी हां आमचे तरुण व्हॉलेंटियर्स व्यवस्थापनासाठी मागे गेलेले आहेत. उंडे साहेब आणि पाटील साहेब बसा ना आहे बाबा त्यांची नावं घेतली म्हणून गायकवाड साहेब पण चाललेत. आले माझं नाव येऊ द्या. इकडे भरतात. सर्व ज्येष्ठ नागरिक मी इथं असल्यापासून मला बरेच लोक सहकार्य करतात. पहिली गोष्ट त्याचा मी आभारी आहे. आणि आता जो मला दिवस आहे तो इतका महत्त्वाचा आहे तर मला जास्त माहिती आहे. कारण त्या दिवसाला तुम्ही सगळे आले आणि आपण शोभा दिली कंपनी तुम्ही लग्नाच्या वाढदिवसाला 48 वर्ष झाले. 2 वर्षानंतर आपण मोठा कार्यक्रम करतो. 50 आणि 80 दोन्ही एकदम होतील. 50 आणि 80 आणि 50 दोन्ही एकत्र. दिलं तर घेणार ना. तुम्ही त्या साईडला बघा त्या साईडला घ्या इकडे घ्या ना. हे मोठं आहे. हे मोठं आहे. बरं उभी घ्या मिरची टाकून देता ना. कोण बाकी आहे? घ्या साहेब घ्या. तुम्ही या सगळ्यांना देऊन घ्या. तुमचं आधी चित्रण करतो. खायलाच पाहिजे. काय तिकड नसते एवढी पोपटी आहे ना. घ्या झाले सगळे घ्या. तुम्ही घ्या तुम्ही घ्या तुम्ही घ्या. हो हे द्या. तुम्ही काय घेतलं सगळे नाही भरले. कुठं थोडं भरलेलं आहे.